उन्हाळ्यामध्ये आपल्याला लिंबाचा खूप जास्त वापर करायचा असतो, पण बाजारामध्ये लिंब काही मिळत नाही आणि मिळाले तर भरपूर महाग मिळतात आणि हिरवे लिंब मिळतात आणि हिरव्या लिंबामध्ये बिलकुल जास्त प्रमाणात रस नसतो, मग ते घेऊन सुद्धा फायदा नसतो। मग अशा वेळेस आता भाव जो आहे आमच्या इकडे 10ला 2 आहे, त्यामुळे मी 20 रुपयाचे 4 लिंब असे घेतलेत। आता या 4च लिंबाचा वापर करून आपण पूर्ण उन्हाळा घालवणार आहोत। आता तो कसा, त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। तर सगळ्यात पहिली टीप, तुम्हाला लिंबू जसे आणि तसे स्टोअर करायचे असेल पूर्ण उन्हाळा, तर त्यासाठीची ही ट्रिक आहे। तर ट्रिक अशी की तुम्हाला ग्लास कंटेनरच घ्यायचा आहे, स्टीलचं नाही, प्लास्टिकचं नाही, कोणतंच नाही। ग्लास जार किंवा ग्लासचं तुमच्याकडे जे भांडं असेल, फक्त त्याला जे काही झाकण आहे ते चांगलं घट्ट म्हणजेच एअरटाईट असलं पाहिजे। त्यानंतर जेवढे लिंबू आहेत तेवढे तुम्हाला त्या भरणीमध्ये घालून घ्यायचे आहेत। भरणीमध्ये इतपत पाणी घालायचं आहे की तुमचे पूर्ण लिंबू त्यामध्ये भिजले गेले पाहिजे। अगदी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते आहे त्याप्रमाणे। त्यानंतर तुम्हाला यामध्ये अजून एक वस्तू घालायची आहे आणि ते म्हणजे आपल्या सगळ्यांच्या घरात असतं, ते म्हणजे व्हिनेगर। आता इकडे व्हिनेगर घालणार आहे मी 3 चमचे, साधारण 3 चमचे। आणि बस तुम्ही हे लिंबू फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत, ही भरणी फ्रीजमध्ये ठेवायची आहे। तुम्हाला अगदी पूर्ण उन्हाळा बघायचं काम नाही। जेव्हा तुम्हाला लिंबाची गरज आहे तेव्हा यामधले एक लिंबू काढायचं, बाहेर ठेवायचं, रूम टेम्परेचर वर येऊ द्यायचं आणि त्याचा वापर करायचा। अशा पद्धतीने पिवळे लिंब तुम्ही पूर्ण उन्हाळाभर स्टोअर करून ठेवू शकता। आता तुम्ही म्हणाल एवढ्या लिंबासाठी खूप मोठी लिंब जर आम्हाला साठवायची असेल तर खूप मोठी भरणी लागेल। अहो ते पण खरं आहे। मग तुम्हाला अजून मी एक ट्रिक सांगते की तुम्ही दुसऱ्या पद्धतीने कशा पद्धतीने लिंब हे साठवून ठेवू शकता। टिप नंबर 2, आता फक्त आणि फक्त मी 4 लिंबामध्ये तुम्हाला एवढं छान अशा ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा खुश होऊन हे बनवणार आहात। मी गॅरंटी देते तुम्ही सुद्धा हे बनवणार आहात। काय करायचं आहे, एक एक लिंबू घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने आपल्याला असा फिरवायचा आहे। आता आपण हे का करतोय, पिवळे लिंब आहे त्यामध्ये रससुद्धा जास्त असतो, पण त्याच्यामधला अजून चांगल्या पद्धतीने रस निघण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। असं केल्याने पूर्ण लिंब असं बिलबिल होतं आणि त्यामधून चांगल्या पद्धतीने रस निघतो। आता लिंबू कापताना कधीच असा उभा नाही कापायचा, आडवा कापायचा, म्हणजे उभा कापला तर रेष मधात येते, मग रस व्यवस्थित निघत नाही। त्यामुळे आपल्याला लिंबू आडवा कापून घ्यायचा आहे। साधारणतः आता इकडे सगळे लिंबू आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि कापून घेतल्यानंतर याचा आपल्याला आता रस काढून घ्यायचा आहे। आता बघा मी इकडे गाळणीचा वापर करते आहे, म्हणजे जे काही बी आहे ती गाळणीवरती राहील आणि आपल्याला फक्त लिंबाचा रस मिळेल। अहो पण लिंबाचा रस काढताय आणि साल फेकू नका बरं, त्याचा सुद्धा वापर सांगणार आहे। एवढा मॅजिकल वापर मी तुमच्यासोबत सांगणार आहे की तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित होणार आहात। तुम्ही मला इतका छान रिस्पॉन्स दिला या व्हिडिओला, मी अगदी भारावून गेले। माझ्या चॅनलवरचा हा एकमेव असा व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओवरती मला इतक्या छान कमेंट मिळाले आहेत आणि मी अगदी आजारी असून सुद्धा हा व्हिडिओ शूट करते आहे आणि तुमच्यापर्यंत येते आहे। का? कारण मला खूप मोटिवेट केलं आहे तुमच्या कमेंट्सनी। आता आपण साल थोडेसे बाजूला ठेवूयात, आधी या लिंबाच्या रसाचं काय करायचं आणि हा कसा साठवायचा ते बघून घेऊयात। सगळ्यात पहिले जेवढा लिंबाचा रस आपण काढलाय तो कोणत्याही वाटीने किंवा कशानेही तुम्हाला मोजून घ्यायचा आहे। नंतर अशा पद्धतीची पसरट अशी प्लेट घ्यायची। आता बघा लिंबाचा रस अर्धा निघालाय, फक्त 4 लिंब वापरून आपण एवढा मोठा रस काढलेला आहे। त्याच्या तिप्पट आपल्याला साखर घ्यायची आहे, म्हणजे आता इकडे अर्धा वाटी आपल्याकडे लिंबाचा रस होता तर मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता पण कमी करू नका। आणि मोठीच प्लेट घ्यायची आहे आणि पूर्ण साखर यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला पसरवून घ्यायची आहे। नंतर फॅन खाली तुम्हाला ही प्लेट ठेवून द्यायची आहे। आता ही थोडी लेंदी प्रोसेस आहे, म्हणजे 2 ते 3 दिवस या प्रोसेसला लागतात। आता काय होईल, इकडे बघू शकता 6 तासांनी हे जी काही साखर आहे ती लिंबाचा रस पेल आणि कोरडी होणार।
म्हणजेच ही साखर आपल्याला आता कोरडी करून घ्यायची आहे. लक्षात घ्या, उन्हात ठेवायचं नाही आणि बाहेरही ठेवायचं नाही, घरामध्ये फॅन खाली ठेवायचं आहे. एक दिवसांनी तुम्ही बघत चलाल की साखर ही कोरडी होत चालली आहे. तिने लिंबाचा रस शोषणं सुरू केलेलं आहे आणि ती स्वतःला कोरडी करत आहे. आता आपल्याला असंच 2 ते 3 दिवस ठेवायचं आहे आणि 3 दिवसांनी तुम्ही बघू शकता साखर अगदी पांढरट आपल्याला दिसेल आणि तिचे खडी साखरासारखे खडे झालेले तुम्हाला दिसतील, असे जाड म्हणजे गाठी आपण म्हणूया, साखरेच्या गाठी झालेल्या. आणि जो काही लिंबाचा रस आहे तो पूर्णपणे सुकलेला असेल. बस मग आपल्याला 3 दिवसांनी हे मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी पल्स मोडवर, म्हणजे सुरू करायचं बंद करायचं, सुरू करायचं बंद करायचं, असं करून पावडर काढून घ्यायची आहे. एकदाच तुम्हाला मिक्सर सुरू करायचं नाही, पल्स मोडवरच काढायचे, म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा ओलावा येणार नाही. आणि ही आपली लिंबू सरबतची पावडर तयार झाली आहे. आता ही पावडर साठवण्यासाठी काचेच्या भरणीचाच वापर करायचा. ती स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पाण्याचा अंश नसला पाहिजे आणि ती कोरडी करून घेतल्यानंतर ही पावडर यामध्ये टाकायची. आता बघा, ही पावडर तुम्ही एखाद्या प्लेटीमध्ये काढून ठेवू शकता. थोडी रूम टेम्परेचरवरती थंड होऊ द्या आणि मग तुम्ही कंटेनरमध्ये भरू शकता. पण मी इकडे डायरेक्टली भरते आहे आणि आपण हे कंटेनर लगेच बंद नाही करणार आहोत, आपण ओपन ठेवणार आहोत. पूर्ण थंड झालं की मग आपण हे बंद करणार आहोत. तर बघा, फक्त 4 लिंबामध्ये एवढी मोठी आपली काचेची भरणी भरलेली आहे. आता उन्हाळ्यामध्ये पाहुणे आले की अगदी मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही हे लिंबाचं सरबत त्यांना सर्व करू शकता. आता यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, संधव मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. साधं मीठ घातलं तरीही चालणार आहे. आता हे स्टोअर कसं करायचं किंवा मग किती दिवस जाईल हा प्रश्न तुम्हाला पडला असणार. तर ही पावडर तुम्हाला वर्षभर आरामात जाते. फ्रीजमध्ये ठेवली तर अगदी वर्षभराच्या वरती जाईल, पण फ्रीजमध्ये अगदीच ठेवायची गरज नाही, बाहेर ठेवा, 1 वर्ष आरामात जाईल. पण त्यासाठी काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. ती म्हणजे अशी की जेव्हा तुम्ही ही पावडर घेणार आहात त्यामध्ये जोही चमचा टाकणार आहात तो चमचा कोरडा असायला हवा, त्याला पाणी नसायला हवं. जर तुम्ही असं पाणी वगैरे असलेला चमचा टाकला तर पावडर नक्की खराब होईल किंवा त्याला पाणी सुटेल. बस मग 1 ग्लाससाठी 1 चम्मच घ्यायचा आहे पावडर, त्यात पाणी टाकायचं आहे, सब्जा बीज टाकायचं आहे आणि उन्हाळ्यासाठी एन्जॉय करायचं आहे लिंबाचं सरबत. पावडरचा डब्बा अशा पद्धतीने ओपन ठेवायचा आहे. नंतर ही पावडर थंड झाली की बंद करून छानपैकी तुम्ही स्टोअर करू शकता. तर पूर्ण उन्हाळ्यासाठीची ही लिंबाची आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि मला खात्रीशीररित्या माहिती आहे तुम्ही हे नक्की स्टोअर करणार आहात आणि तुम्हाला ही आयडिया भरपूर आवडली असणार. त्यामुळे लिंबाचं सरबत अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि ही पावडरसुद्धा करून बघा. तर लिंब तर आपण स्टोअर केले, पण लिंबाच्या सालीला कशाला बरं राग आणवायचा, मग त्याचा सुद्धा वापर करायचा. पातेलं घ्यायचं, त्यामध्ये साधारणतः 1.5 ग्लास पाणी तुम्हाला टाकायचं आहे. आता मी 4च लिंब घेतलं होतं ना, तर त्या सालीला जेवढं लागेल मी तेवढंच पाणी घेतलं. आता तुम्ही जर जास्त लिंब घेतले असतील तर तुम्ही जास्त पाणी घ्या, म्हणजे तुमचं सोल्युशन जास्त तयार होईल. त्यानंतर आपल्याला हे ठेवायचं आहे गॅसवरती. आता या लिंबाच्या सालीमधला जो काही पूर्ण रस होता तो आपण काढून घेतला, पण मात्र या लिंबाच्या सालीमध्ये सुद्धा मस्त असा अर्क असतो. बस आपल्याला हे 15 मिनटं चांगलं मध्यम आचेवरती उकळून घ्यायचं आहे किंवा इथपर्यंत उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत लिंबाची साल ही अगदी सॉफ्ट होणार नाही तोपर्यंत. लिंबाची साल सॉफ्ट झाली की तुम्ही बघू शकणार पाण्याचा कलर अगदी व्यवस्थितरित्या पांढरा होतो. याचा अर्थ लिंबाचा पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये आलेला आहे. आता बघू शकता आपण हे उकळतोय, पाणीसुद्धा थोडंसं कमी झालं आहे आणि लिंबाचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे. आता आपल्याला हे पाणी थंड करून घ्यायचं आहे. रूम टेम्परेचरवरती व्यवस्थितरित्या हे थंड होऊ द्या. तर आता इकडे बघू शकता पाणी व्यवस्थित थंड झालेलं आहे.
आता आपण काय करायचं आहे, आपल्याकडे जर तुम्ही डिशवॉश लिक्विड वापरत असणार तर अशा भरण्या असतात किंवा जुनी एखादी कोणतीही बॉटल तुम्ही घेतली तरीही चालेल. माझ्याकडे ही बॉटल आहे त्यामुळे मी याचा वापर करते. असं काहीच नाही की हीच पाहिजे. बस तुम्हाला ते पाणी व्यवस्थितरित्या गाळून घ्यायचं आहे. त्यामध्ये लिंबाचं बिया वगैरे काहीच आलं नाही पाहिजे. प्लेन सोल्युशन आपल्याला लिंबाचं पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे 2 चमचे डिशवॉश लिक्विड. आता जे ही प्रमाण मी सांगते आहे ते कमी जास्त होणार आहे. आता इकडे अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घालते आहे. बेकिंग सोडाऐवजी इनो वापरला तरी चालेल, पण बेकिंग पावडर टाकू नका किंवा मग बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडासुद्धा टाकू शकता. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दुसरा सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आणि हा घालणं खूप गरजेचं आहे. यामध्ये 1 चमचा मीठसुद्धा घालू शकता आणि तो इन्ग्रेडियंट आहे पितांबरी. हो, तुम्हाला इकडे 2 चमचे पितांबरीची पावडर घालायची आहे. आपण हे एक लिक्विड बनवलेलं आहे भांडे घासण्याकरिता आणि पितांबरी नक्की घाला. आता ह्या सोल्युशनने तुम्ही पितळ, तांब, स्टील, ॲल्युमिनियम अशी सगळ्या प्रकारचे भांडे घासू शकता. नॉनस्टिकचे भांडेसुद्धा घासू शकता. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जेव्हाही तुम्ही हे सोल्युशन वापरणार आहात तेव्हा तुम्हाला हे शेक करूनच याचा वापर करायचा आहे, कारण नाहीतर पितांबरी ही खाली सेटल डाऊन होईल. म्हणून इकडे बघा मी तुम्हाला घासूनसुद्धा दाखवते आहे. प्लेट मी घासली आहे. व्यवस्थितरित्या फोमसुद्धा जनरेट होतो आणि व्यवस्थित त्याचा जो तेलकटपणा आहे तो पूर्ण निघून जातो. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याऐवजी तुम्ही याचा वापर गॅस साफ करण्यासाठी सुद्धा करू शकता. गॅस असेल, गॅस ओटा असेल, सगळं काही क्लीन करण्यासाठी याचा वापर करू शकता. फ्लोअर क्लिनिंगसाठी सुद्धा याचा वापर करू शकता. सो मंडळी, तुम्हाला या उन्हाळ्यासाठी लिंब कशा पद्धतीने स्टोअर करायचे, त्याचा वापर कसा झाला पाहिजे, हे मी सगळं काही या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट नक्की करा. नसेलही आवडला तर काय इम्प्रूव्हमेंट हवी आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी लवकर इम्प्रूव्ह करेल. आणि हो, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. उन्हाळ्याकरिताच्या टिप्स आणि ट्रिक्स आपल्या चॅनलवरती येणं सुरू झालेले आहेत, त्यामुळे पटकन जाऊन व्हिडिओ बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझे जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांनी तर सबस्क्राईब केलेलेच असणार, त्यामुळे त्यांना मी हे म्हणणार नाही आणि मला माहिती आहे ते आपले व्हिडिओज रोज बघत असतात. चला मग भेटूयात उद्या, म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार आणि करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. बाय बाय.